हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं TR रुपाली चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती. आज अमेयचा शेवटचा पेपर म्हणून खाऊ करण्याचा बेत ठरला ढोकळा, खमंग ढोकळा. ही रेसिपी खरं तर मला माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीने सांगितलं आणि अर्थातच गप्पा आणि चेष्टा मस्करीत तेही ठरलं की ज्याने रेसिपी सांगितली त्याचं नावही सांगायचं. तर ही रेसिपी मला सांगितली आहे माझ्या शाळेतील मैत्रिणीने, हर्षदाने. आणि मी सोमवारी तिच्यासाठी खास ढोकळाही करून घेऊन जाण्याचा प्लॅन करते आहे. तसं तर पहिल्यांदा केला आणि तो ढोकळा फसलाच जरा, म्हणजे अगदी बेसनपिठाच्या वड्या केल्यासारखाच त्या सगळा प्रकार झाला. मग नंतर पुन्हा थोड्या वेळाने म्हटलं नाही जमत कसं नाही आपल्याला, म्हणून पुन्हा एकदा केला आणि ते इतका सुंदर झाला, इतका खमंग चविष्ट की बास रे बास. मग छान ढोकळा करून घेतला आणि आज बेत होता मिसळ करण्याचा. तर मिसळचं सगळं जे काही आहे ती मदत मी करून दिली आणि सासूबाईंनी मस्त खमंग अशी फोडणी दिलेली आहे. आपण बऱ्याचदा ना स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. मला काय वाटतं, कधीकधी चविष्ट पदार्थ होण्यासाठी आजूबाजूला थोडा पसारा किंवा तेल उडणं, फोडणी उडणं हे सगळं चालायचंच नाही का? तुमचं काय मत आहे यावरती, की अतिस्वच्छता किंवा फार स्वच्छतेच्या मागे धावण्यात खरं फारशी काही मजा नाही. म्हणजे आपल्या अतिस्वच्छतेमुळे समोरच्या व्यक्तीला भीती वाटायला नको, त्रास व्हायला नको, चिडचिड व्हायला नको किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी येते अतिस्वच्छतेमुळे. तुम्ही सोफ्यात बसलात तर सोफ्याला पाय लागतील का, तुमच्या पायाची माती तर पडत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीलाही वाटत असतात. तर इतकी स्वच्छता काहीच कामाची नाही ना, की जिथे माणसांना जपलं नाही जाणार. असो, अशा गोष्टी चालूच राहतील आणि हे प्रत्येकाचं मत असेल. आज मस्तपैकी मिसळचा बेत केला. छान असा हा रस्सा आणि हे बघूनच असं झालं होतं की कधी एकदा जेवतोय. पण या सगळ्या पसाऱ्याला आवरावरी करायची आणि मग जेवणाचा बेत होता. तसं तर सगळ्यांनाच मुलंही खेळायला गेली आहेत, येतात तोपर्यंत आपण वाट बघणार आणि मग बसणार. तर म्हटलं चला बाजूला तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेऊयात, बाकीचं सगळं आवरून घेऊयात आणि इतर काही कामं आहेत ती उरकत मग मिसळचा मस्तपैकी बेत ठरला. कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे सगळं छान खरपूस तेलात थोडंसं भाजून घेतलं. त्यानंतर ती पेस्ट बारीक करून घेतली. एका बाजूला सगळं तिखट मीठ मसाला काढून ठेवला आणि फोडणी दिलेली आहे. असे छान मस्त आहे. आजच्या जेवणात होता मिसळ आणि ढोकळा. हे जे ब्लॅक कलरचा खाऊ दिसतो ना, तो म्हणजे अधिश्रीने केलेला केक आहे. ब्राऊन केक केला तिने आज आणि ओरिओ बिस्किटचा आहे तो. इकडे नंतर मग जेवण वगैरे झाल्यावर अधिश्रीबरोबर छान एक गेम खेळले. सुरुवातीला कंटाळा आला पण नंतर खरंच खूप मजा आली. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर थोडंसं क्लासचं काम होतं, पेपर वगैरे तपासायचे, हे तपासून घेतले. शाळेतलंही थोडंसं शिकवण्याचं काम सुरू झालं आहे, त्यामुळे थोडंसं त्याचाही अभ्यास करावा लागतो, तेही करून घेतलं. तेवढ्यात लाईट गेली. मग काय, हा बिचारा साथीला एकटा बल्ब होता, त्याच्याकडेच बघत आपला पेपर संपूर्ण तपासून घेण्याचा प्रयत्न केला. पंखा बंद असल्यामुळे जरा चिडचिड होत होती. सगळीकडे अंधार आहे पण पेपरमध्ये येत आहेत, त्यामुळे ते काम उरकून घेतलं आणि झोपायला गेले. थँक्यू.